नामस्मरण चिंतन सुख वैकुंठीचे, जाण चित्ती नांदे समाधान, साऱ्या चिंता कृष्णार्पण. मित्रांनो, करता करविता परमेश्वर आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. या जन्मात आपलं कर्म काय असेल, कसं असेल, हे आपल्या मागील जन्मीच्या कर्मानुसार आधीच ठरलेलं असतं. प्रारब्धाचं गाठोडं मनुष्य जीवाचा पिच्छा कधीही सोडत नाही. आपल्या प्रारब्धानुसारच नवीन जन्म कुठे, केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत होईल हे पूर्व नियोजित असतं. त्यानुसारच आपला तशाच परिस्थितीत, वातावरणात जन्म होत असतो. इतकंच काय मित्रांनो, आपल्या मागील जन्माच्या प्रारब्धानुसार या जन्मात कोणते माणसं आपल्या संपर्कात येतील हे सुद्धा आधीच ठरलेलं असतं. मागील जन्मात या जीवांशी आपण केलेल्या कर्मानुसार त्याची परतफेड ठरलेली असते. म्हणूनच संपर्कात येणाऱ्या काही माणसांकडून आपल्याला आनंद मिळतो, तर काहींकडून खूप त्रास होतो. खरं सांगायचं तर या जन्माचं आपलं स्क्रिप्ट आपणच आपल्या कर्माद्वारे मागच्या जन्मीच निश्चित केलेलं असतं. त्यामुळे आपल्या जीवनात जे काही चांगलं वाईट घडत असतं त्यासाठी इतरांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही, हे ह्या ठिकाणी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर यातून जीवाची सुटका व्हावी असं वाटत असेल तर निदान या जन्मात तरी आपल्या हातून फक्त आणि फक्त चांगलीच कर्म घडायला हवीत. मित्रांनो, या जन्मात जी कर्म आपल्या हातून घडतील त्यातच आपल्या पुढील जन्माचं रहस्य दडलेलं असतं. खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, जेव्हा वर्तमान जीवनातील जीवाची कर्म संपतात तेव्हा मृत्यू होतो. हे जग म्हणजे दुसरे काही नाही तर फक्त कर्माचा सिद्धांत आहे. कर्मांच्या सिद्धांतावरच जीवाच्या जन्म मृत्यूचा खेळ चालला आहे. म्हणूनच मित्रांनो, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवासाठी आपण कोणतं कर्म करतोय हे खूप खूप महत्त्वाचं असतं. आपल्या हातून जे काही चांगलं कर्म घडतं ते कृष्णाला अर्पण करायला आपण शिकलो ना, तर खरंच आयुष्याचं कल्याण होईल. बघा, स्वतः श्रीकृष्ण सुद्धा हेच सांगतोय. कर्मयोग म्हणजे कर्मातून केलेली ईश्वर सेवा. निरीच्छ मनाने केलेलं कोणतंही सत्कर्म, सेवा ईश्वराच्या चरणी 100% रुजू होत असते. खरं तर संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो. संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार यांच्यासारखे संसार करून आपल्या निरीच्छ ईश्वर भक्तीने ईश्वराच्या चरणी पोहोचलेले कितीतरी संतांची उदाहरणं आहेत. आपल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळून ईश्वर प्राप्ती हे ध्येय ठेवून कर्मयोग आत्मसात करता येतो, हे या संतांनी आपल्या वागणुकीतून जगाला दाखवून दिले आहे. असं केल्याने आपोआपच विषयातील आसक्ती कमी होऊन ईश्वर चरणी मन गुंतून राहते. हे सुद्धा या संतांनी आपल्या रोजच्या वागण्यातून सिद्ध केलंय. बरं मित्रांनो, कर्मातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. साधा नुसता विचार करणे हे सुद्धा कर्म आहे. परंतु त्या विचारात भगवंत असला किंवा भगवंताचा विचार जरी असला ना, तर तो देखील कर्मयोगच आहे. मित्रांनो, आयुष्यात आपण केलेला एखादा धार्मिक विधी आठवून बघावं. आपले प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित करण्याच्या हेतूने धार्मिक विधीमध्ये शेवटी पळीभर पाणी तामनात सोडून श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणतात. आठवतं का? आपण जे देवाला अर्पण करतो त्याच्या 1000 पट पुण्य आपल्या पदरात पडत असतं. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक केलं पाहिजे. कारण आपण केलेलं कर्म चांगले वा सत्कर्म असेल तरच ते श्रीकृष्णाला अर्पण केल्यावर त्याच्या 1000 पट पुण्य मिळेल. पण जर आपलं कर्म वाईट असेल, दुष्कर्मात मोडत असेल, तर ते कृष्णाला अर्पण केल्यावर 1000 पट पुण्य नाही तर पाप पदरी पडेल, हे मात्र नक्की. म्हणून मी म्हणतो, नेहमी चांगलं कर्म करा आणि कृष्णाला अर्पण करा. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सत्कर्म कराच, सचोटीने करा आणि सारी कर्मे मला अर्पण करा.
कृष्णार्पणमस्तु म्हणा. सतत माझे चिंतन करा. तुम्ही माझा भाग आहात, मलाच येऊन मिळणार आहात. तुमचा श्वास आणि प्राण मीच आहे. मित्रांनो, गोकुळात कृष्णाने आपल्या बाललीलांनी सर्वांना वेड लावलं होतं. वृंदावन वासियांना अलोट प्रेमात नाव घातलं. त्यांच्यावर आलेले प्रत्येक संकट स्वतःवर घेतलं व त्यांना सुखात ठेवलं. आपल्या आयुष्यात श्रीकृष्ण फक्त देत राहिला हो, फक्त देत राहिला. कोणाकडून घेतलं काही नाही. वास्तविकता पाहत जन्मदात्रीच्या प्रेमाला तो आयुष्यभर वंचित राहिला. तो स्वतः विधाता असूनही, करता करविता असूनही विधी लिखित म्हणून साऱ्या गोष्टी त्याने स्वीकारल्या राव. अखिल जगाचा करता करविता असूनही तो म्हणतो, मी काही करत नाही, मी काही करत नाही, हे सारं ठरलेलं आहे, हे सारं विधिलिखित आहे. त्याच्या इतके निष्काम आपल्याला नाही होता येणार, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. मित्रांनो, म्हणून म्हणतात जे विधिलिखित आहे ते कधीच टळत नाही. कृष्ण आपल्याला सतत देणे शिकवत गेला, त्याग शिकवत गेला आणि स्वतः तसे वागत राहिला. एक लक्षात घ्या मित्रांनो, अति झाल्यावरच त्याने क्वचितच शस्त्र हाती धरलं व अन्यायाचा निपात केला. असा आज कर्म शिकवणारा कर्मयोगी श्रीकृष्ण जे सांगतोय ते नक्कीच आपल्या हिताचंच असेल, म्हणून ते आपण नक्की केलं पाहिजे. तो म्हणतो ना मला सारे अर्पण करावं, चिंतामुक्त व्हा. मग अजून काय हवं आपल्याला? निस्वार्थ भावनेने आपलं कर्म करा, पण ते चांगले करा, सत्कर्म करा. काय मिळेल याची अपेक्षा करू नका. किती सोपं आहे हो, मग करायला नको का? चला तर मग कृष्णार्पणमस्तु म्हणू आणि सुखात राहू. जय गजानन. श्री स्वामी समर्थ.